तो चलिए शुरू करते हैं। तर नमस्कार गाइस, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आज नागाव बीचला आहे आता आपण। तर इकडं बीच आहे, तिकडं लांब आहे, अजून जाऊ तिकडं पण। तर आता आम्ही चहा बी आणले, मी काल धुरकूस घातले काल रात्रीपासून, लय काही बी मागवला पण ब्लॉग शूट करायची आठवणच नव्हती ना। आपल्या बाईक्स तिकडं आहेत आईच्या गावात, इथून दिसलं आम्ही कुठं, हां आपले सगळ्यांचे बाईक तिथे आहेत, दिसत असतीलच तुम्हाला। तर भाई व्ह्यू एक नंबर आहे इकडं, बघू कसा काही विषय आहे। तर गाइस आता आम्ही ड्रोन उडवलेलं आहे, आता बघू कुठं पाखरा फिरतान। बड़ा हरामी हो बेटा। कबुतरा तुम्हाला दुसरा काय वाटेल, दुसरा वाटून पण घेऊ नका। तर आता कसं काय नियोजन आहे बघू। तर गाइस आता आम्ही चाललोय सुपरमॅन झाला, स्पायडरमॅन तयार। तर गाइस आता फायनली आम्ही निघलेलो आहे बीचवर जायला। चपली तर नाही घातल्या भाई। तर आता यांना कोल्ड स्टार्ट देऊ, कसा काही विषय होतं बघू कोल्ड स्टार्ट देऊन। गाइस आता आम्ही निघलो आता बीचवर। तर आता मस्त लाईनअप लावले। तर गाईज काल तर भाई तर रात्री पब्लिकच नव्हती, आता पब्लिक बघा येड्यासारखी पब्लिक झाले भाई। वाट लावून ठेवा की पब्लिक बघा, पब्लिक कोणतरी प्रेमाचा प्रतीक बनवले बघा। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, क्या कारीगरी है। काय बोलायचं नाही बोललेला बरा। तर तिकडं बघू आता मोकाटाला जाऊ, एक गाडी बिड्यान बसू मस्त। आता कुठं तरी जायचं ये बाई, यांची पण काहीतरी मजा मस्ती चालली इथं, बघू काय नियोजन आहे यांचा। याही वाट लावून ठेवले, जिथे पण कोणीतरी समाधी घेतलेली दिसते इथं। माझा वाटोला त्याला बाय माझे चांगला कोंबड्या खायला यावी राहते, ना सकाळची अंडी दिली आम्हाला बाय माझे। कयाला जेलतो अलिबागला, वाटोला केला माझे, वाटोला केला अलिबागला। दारू गेलो ना पेलो ना बीचवर आलो, याही माझा वाटोला केला। भाई फुल धमाल, अशी पोरं पाहिजे ना फक्त ग्रुप मध्ये। माझी बायको पण गेली सोडून, त्यांच्या वाटोल्या मुलं दोन पोरं आहेत मला, त्यांच्या रांड त्यांच्या झाकाच्याला गेला, कोंबडा खाला, खाला, उलट्या केला, दारात आणून टाकला घरच्या। राजा आला रे, राजा उठला नाही उठत रे। तर गाईस तुम्ही बघितलं अंतिम संस्कार झाला तिथं, आता राखाडी विकाडी देवाला न्यायला लागेल त्याची भाई। पण अशी ग्रुपमध्ये पोरं असली ना भेंडी लय मजा येईल। आम्ही आलो तशी झोपूनच आहो, मजा कोणच करायला येत ना। तर त्याही मजा केली मस्त की ना, आपल्याला पण मजा दाखवली, नाद नव्हता त्यांचा। तर गाईज आता आम्ही घेतलं जेट स्कीचं तिकीट, एकाला 400 होता आणि दोघांना 500 होता। तर आता आम्ही दोघं झाले इथून दिसू आम्ही, मी तर आंघोळ नाही धवलो अजून, आंघोळ केलीच नाही मी, निकाल काळा दिसताव। आणि बघू आता कसं काय विषय होता, इथून पिवला जॅकेट घालायचं आहे। आणि आता मी फोनमध्ये नाही शूट करत, गोप्रोमध्ये शूट करतो, कारण की फोन पाडला विडला भाई एल लागतील डायरेक्ट। विला करो, बघू आता पहिला जॅकेट घालतो आणि नंतर तुमच्याशी भेटतो।
तर गाईज आता आम्ही चाललो युद्धाला. युद्धाचा जॅकेट वगैरे घातला आम्ही. आता बघू कुठं युद्ध करायचं आहेत. निसर्गरम्य वातावरण खूप आहे तिकडे. तुम्हाला पोरापोराने यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. आता कसं काय होतं बघू नियोजन. आपला भाई आले पुढून आणि सिंग. बघा भाई आज आता तुला आता कसं वाटतं? एकदम मस्त वाटतं, जरा बरं वाटतं. दर्शनला काय बोलशील तू? दर्शनला आपणच बोला काय, एवढी जी मजा होती ती सगळी त्यांनी घालवली. ते पण आहे. तर आता आम्ही परत प्लॅन करू लवकरच. तर तेव्हा आम्ही मस्त सगळी पोरापोरच येऊ. ज्यांना जॉईंट व्हायचं असेल होऊ शकता. लास्टला कोणाकडे बाईक नसेल तर आपण टेम्पो भाड्याने आणू, काही विषयच नाही आहे. तर इकडं बघा माकलीची होरी आहे. माकलीची होरी नादत ना माकलीची होरीला. इकडे डायनोसॉर बिनोसॉर आहेत राज. तर आता पहिलं जेट्स की बघतो कुठे खाली आहे. तर आता आम्ही पाण्यात फिरताव. तिकडे ते बलून बिलून उडले. या गोप्रोमध्ये हल्ली झूम न होणार म्हणून. पण भाई लोकांची आस्ती असतील आहे, गर्दी वाढत चालले ना भाई. मजा तर खूप येणार आहे. जुना झालं कुठे ना कुठे. तर गाईज आता जेटस्कीमध्ये पाणी भरलेलं आहे. तर आता पहिला पाणी काढतात नंतर आपल्याला घेऊन जातील. तर या बाईची जेटस्की आहे. नाही मी चालवणार आहे. तू चालवणार आहे का? पहिला कमी होता ना पण रेट? अरे मी बघितलंच ना, तर मी 7 वर्ष जेटकी चालवते. हाच रेट आणि 2012 पासून काम करतो ना. पहिले कमी होता, अलिबागला कमी होता. मग अलिबागचा विषय वेगळा आहे. तिकडे कसं म्हणजे पाणी सुकल्यानंतर आहे ना त्यात चालत नाही. त्यामुळे जे रेट येते जे येतील ना कस्टमरचा रेट मध्ये चालून टाकतो असं आहे. तर पाणी यात भरलेलं आहे. तिकडून तिकीट काढलेलं आम्ही. तर आता यांच्यासोबत जाणार आहे. हा चालवणार दादा आहे. बघू आता कसं काय होतं. तर गाई जवळजवळ आम्हाला 15 ते 20 मिनटं झाली पाणी काढतात. हे काका गणेश दादा पाणी काढताय. पण भाई किती कष्ट आहे बघा. आम्ही 15-20 मिनटं थांबतो म्हणजे एका ग्लासामध्ये पाणी काढायला लागतं. तर आता एक त्यांची राईड आहे. नंतर आपल्याला दादांकडून मोठी राईड ऑफर झालेली आहे त्याच पैशामध्ये. बघू आता कसं काय आहे. तर आता पहिला यांना जाऊन येऊ दे. तर असं काही सीन आहे. तर ऋषी दादा वगैरे तिकडे ड्रोन उडवायला गेले आणि आम्ही भाई फुल पाण्यात मजा करायला आले. तर बघू कसं काय होतं. मजा तर खूप येतं. आत्ताच इकडे डायनोसॉर आहे, माकली आहे, रास काय पण आहे. निकाल शिरवा बिरवा इंग्लिश में असं आणायला पाहिजे होतं. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी ना रे. मग काय डायनोसॉर बिनोसॉर आहेत बघा भाई. आमचे नादत ना आमचे मयुरेश भाईचा बिंदास. तर आता एक राईड तर झालेली आहे. आता दुसरी राईड घेऊन चाललेले आहेत. आपण थोडा वेट करू कारण की वेट करण्याने आपलाच फायदा आहे. दादा आपल्या ओळखीचा आहे थोडा. तर तो त्यांचा जो पॉईंट आहे तिथून आपल्याला 100-200 मीटर एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे. तर अशी राईड असतं पूर्ण. तर दादा तू किती वर्ष काम करतं? लाजू नको हां. तर दादा भाई लाजतं. आणि तिकडं बघा राईड भाई. गोप्रोमध्ये झूम नाही करता येत पण बघायला मजा आहे. आणि हे दादा काम करतात इथे कामाला असतात पण भाई रिक्स पण तेवढाच आहे. तर आता आपण जास्त आतमध्ये चाललो ये. तर भाई मग लाट आली. तर आता अर्ध्यापेक्षा जास्त आपण. तर भाई अजून जास्त मोठी लाट आली. हे पाकिट ये इकडे. पैसे पण चावी आहे. तर गाईज आमचा वॉलेट भिजता राहिला नाही. आम्ही तिथे गेलो आतमध्ये तेव्हा आम्हाला आठवण आली की वॉलेट तुझ्या खिशात आहे आणि पैसे लायसन्स वगैरे माझं त्यातच आहे. माझं पैसे पण सर्व त्यातच आहेत. तर बाई वाट लागता राहिली. बघू आता कसं काही नियोजन होतं. फिरतोय आम्ही कधीपासून. रायडर आलेला आहे आपला भाई. बघा भाई बघा भाई आईच्या गावात. तर आता हे सर्व राईडला चालल्यात. तुम्ही कुठलं? घनसोली. तुम्ही? जालना मराठवाडा. तुम्ही कुठले?
आम्ही पनवेल हे होतं भाई कलंबोलीचं आहे, याचा नादच न करायचा कोणी. तर आता बघू कसा काय विषय होता. आपल्याला जायचं आहे राईडला, तर आपली कधीपासून राईड पोस्टपोन होत राहिले. पहिलाच नंबर कोणीतरी घेऊन जातं, पण बघू आता काहीतरी स्पॉन्सरशिप वगैरे बघायला लागेल ना. राम राम. हा बरोबर आहे, राम राम. भाई अजूनपर्यंत कोणीच लहान पोरगा राम राम नसेल बोलला, पण हा बोलला. संस्कृती जपते भाई, तुला सपोर्ट आहे. तर बघू आता आपण जाऊ राईडवरती. कसं काय आहे तो दादा येऊ द्या, आता येईल तो. तिकडनं आले तुम्हाला दिसत असेल गोप्रोचा कसं. काहीच तुम्ही माकलीवर बसताना आपला कोकणी माणूस बघता. जरा बरं वाटतं माकलीवर बसून. समुद्र गेल्यावर काय माकल येते काय समजत नाही. निघाला उतरतो. बघू आता कसं काय आहे. माझ्या तर भाई खूप येतं. आपली लोक जिथं जिथं भेटतात तिथं आपल्या कोकणी व आगरी कोली लोकांचा धुमाकूळ असतंच नेहमी. भाई कसं वाटतं आपली लोक आपल्याला रिस्पॉन्स देतात त्याबद्दल? लय बरं वाटतं, एकदम असा चेहरा असा आनंदी झालेला आहे. बरं वाटतं जरा असा. तर गाईज आता आपली राईड चालू झालेली आहे बऱ्याच टायमानंतर. अभी मजा आएगा ना भिड़. आईच्या गावात भाई फुल मजा येतं. भाई नाद 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 भाई बघा, आईच्या गावात फुल मजा. आईच्या गावात स्लो 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 स्लो. तिकडे गेलं त्याच्यासोबत. भाई स्पीड तर 40शीच आहे, पण अशी वाटतं की 200च्या स्पीड नाही आता. एक नंबर एक नंबर. किती नाही वाटत का? रोजचं झालं तर तसं किती नाही वाटत. तर आता इकडे बघा शूट होतं. स्लो घे थोडी. इकडे बघा भाई, फुल मजा. इकडे बघा वरती. चालवताना व्हिडिओ बंद होते. भाई खतरनाक. चालवताना व्हिडिओ थोडीच आली असेल बहुतेक. बघू कसा काय आहे. चालवली मी, पण व्हिडिओ बहुतेक बंद होती. तर भाई कसं वाटला? भाई एक नंबर. अंडी भांडी साप फुटली. बनानावर बघ. तर चला आता आपली दुसरी राईड चालू होतं बनाना. केस जसं भुरुंगले माझ्या. तर भाई आता बनाना राईडला चाललाय आणि एवढी पब्लिक आहे आपल्या सोबत. भाई डेंजर मजा येतं. भाई मजा तर फुल येतं. चल ओके. तर आता एक एक सीट मागे घेतला. आता काहीतरी होणार आहे नवीनच. प्रकार आहे नवीनच. भाई भिंगरी फिरवतो वाटतं. नाही सरळ गेली. तर आता कोकणी आणि आगरी कोली माणसांचा नेहमी दणका असतोच. तुम्हाला सांगितलंच मी. कसं वाटलं? एकदम मस्त. तर भाई फुल मजा आली. तर आता आपण आपल्या गँग जवळ जाऊ. त्यांनी ड्रोन वगैरे उडवला असेल आणि तोंड तर पूर्ण खारखार झाला.
आणि मजा आली. तर गाईज आम्ही फुल मजा केली. आता रूमवर जाऊन अंघोळ वगैरे करावे लागेल आणि ही मजा फुल एक नंबर मजा इकडे. तर आपले भाई लोक तिकडे कुठे ड्रोन उडवत असतील, बघावं लागेल त्यांना पण. तर आता आपण चाललो फोन आणायला, त्या दादाचा नंबर घ्यायचा आपल्याला, कारण की इकडे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी एक म्हणजे असा रेस टाईप असते होड्यांचा. तर तिकडे दादा बोलले की तू ये, खूप मजा असतं, तर यावं लागेलच. बघू आता कसं काय होतो सीन. तर गाईज आता आम्ही फायनली निघलेलो आहे. केस तर जसं मलिंगासारखं झाल्यानं. तर आता गाडी स्टार्ट करताना तर आता तिकडे एक स्टार्ट झालेली आहे आणि पायाला एवढं चटकं बसतं भाई खतरनाक. तर माझी इथं गाडी आहे, मयुरेश इथं आहे. मयुरेश पाडील 49 को फॉलो करो, काही विषयच नाही. तर आता यो रॉकेट चालू होतं, यो राक्षस टँक आहे, यो टँक बघा कसं काय. तर आता मी जातो रूमवर आणि तुम्हाला भेटतो.